मिटिंगा झाल्या. आज तुम्ही सर्वांनी कुटुंबाची जबाबदारी म्हणून हे 15 दिवस तुमचे काम बाजूला ठेवून आवर्जून सगळ्यांनी आपला बहुमूल्य वेळ त्या ठिकाणी कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी दिलेला आहे. मी वारंवार कुटुंब का म्हणतो, आपण कायम सगळ्यांच्या एकमेकांच्या सुखात दुःखात उपस्थित असतो. आपल्या इकडे कोणत्याही प्रकारचे कोणता भेदभाव नाही, कोणते भांडण नाही, काही नाही. पण तुम्ही या सगळ्या गोष्टी एक लक्षात ठेवा की त्या ठिकाणी मोठा बंगला असतो किंवा छोटं घर असतो, दोन भल्या जरी घर असलं तर ते दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या व्यक्तींना फक्त एकच मत देण्यात आले. बरोबर आहे चुकीचे? मोठा बंगला म्हणून त्याला 2-3 मत जास्त टाकायचा अधिकार. प्रत्येकाला एकच मत देण्याचा संविधानाने हा अधिकार दिलेला आहे. सगळ्यात प्रथम मी सगळ्यांना या ठिकाणी या निमित्ताने सांगाल की आपण सगळ्यांनी आपलं मतदान सगळ्यात पहिले जाऊन करून घ्या. सगळ्यात एकदा तुमचं मतदान ज्याचं झालंय तो पहिले बाहेर पडला की त्यांनी मग तिथे जाऊन जो एरिया त्याच्याकडे त्यांनी आतापर्यंत सांभाळलेला आहे, म्हणजे 10 घर असतील, 5 घर असतील किंवा गल्लीत असतील, तर तुम्ही जाऊन त्या घराच्या जबाबदारी तिथे जाऊन त्या मतांना त्या ठिकाणी घेऊन यायचे. आता हा झाला शेवटच्या दिवशीचा विषय. पण आज आता आपल्याला आजचा दिवस गेला, आता राहिले किती दिवस मतदान? 20 तारीख यायला 2 दिवस राहिले. आपला प्रचार वगैरे संध्याकाळी संपतोय. प्रचार म्हणजे बंद संपतोय की आपण पॅम्पलेट घेऊन किंवा रॅल्या काढून जे करतो त्याला म्हणतो आपण प्रचार झाला. पण आता तुम्ही प्रत्येकाने या ठिकाणी मला वाटतं की साधारण 100-200 पेक्षा जास्त सर्व मंडळी, ज्याने त्याने आपली उद्या सकाळी तुम्ही दुपारी 2 वाजेपर्यंत म्हणा, जेवणाचं ब्रेक होईपर्यंत म्हणा, प्रत्येकाने आपल्या कॉलनीत ज्या गल्लीत जे 20 घर असतील, 40 घर असेल, 50 घर असेल, प्रत्येकाने त्या ठिकाणी सगळे 20-25 लोक ते प्रत्येक कुटुंबातला एक माणूस तरी गोळा करायचा. त्या ठिकाणी एक मीटिंग, छोटी मीटिंग घेऊन सांगायचं एवढंच आहे की ते मतदानाची प्रक्रिया नीट समजून सांगायची. सगळ्यांना स्लिप पोहोचतात ते सांगायचे. जरी कोणाचं काय राहिलं असेल तर ते वॉर्डात व्यासपीठावर जेवढे बसलेले त्यांना तुम्ही संपर्क साधला. खाली पण बाकी सगळे प्रमुख लोक बसलेले ज्यांच्याकडे ज्या जबाबदारी त्यांनी ते उद्या पूर्ण करून घ्या. राहिला परवाचा दिवस, परवा परत तुम्ही महिलांच्या मिटिंगा त्या ठिकाणी ऑर्गनाईज करा. छोट्या मिटिंगा झाल्या 20-20 लोकांच्या, तरी काही अडचण नाही. आपल्याकडे खूप मोठ्या सभा नाही घ्यायच्या. कॉर्नर मिटिंग म्हणजे घरगुती आपल्या 20 लोक कोणाच्या पण घरात येऊन, तुम्ही 10 लोक असेल, 20 लोक असेल, फक्त येऊन चर्चा कोणती करायची. आपल्याला कॉम्पिटिशन ही बाहेरच्यांबरोबर नाही, आपली स्वतःबरोबर आहे. आजपर्यंत म्हणतात की भैयांचं आता सगळ्यांना जवळजवळ लक्षात आलेलं आहे की आपण जर प्रत्येक ठिकाणी, कारण की मी नगरमध्ये फिरलो, प्रत्येक जण बोलताना हेच विषय होतं की भैया आले आणि भैया निवडून आले आणि लीड बद्दल बोलतो. आता लीड बद्दल बोलायचं जर का असेल तर आपल्या सगळ्यांना सगळं मतदान जेवढं जास्तीत जास्त करून घेता येतं ते करावं लागेल, तर तो फरक पडणार. आता निश्चित निवडून आले, आपल्याला काही गरज नाही, सगळ्या गोष्टी होत्या, हे जर का म्हणलं तर त्या ठिकाणी आपलं लीड कमी पडत. इकडे तुमच्या मागे मेंबर याच्या दोन्हीकडून भरा म्हणतो तुम्हाला, इकडून भरा. टाळ्या वाजवा सांगितलं वाटतं.